ज्या छोट्या नगरपालिका आहेत, छोट्या महापालिका आहेत, त्यांचं जे घनकचरा व्यवस्थापन जे आहे, त्यांना तिथे येणाऱ्या अडचणी ज्या आहेत, या अडचणी लक्षात घेऊन आपण मध्यवर्ती राज्यस्तरीय सेंट्रलाइज पद्धतीने त्या ठिकाणी त्यांना येणाऱ्या अडचणी, त्यांना जागेची अडचण असते, कारण शेवटी त्यांचा जे काही आर्थिक परिस्थिती आहे ती सगळेच काय प्रकल्प राबवण्याची नसते आणि त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन आता आपण सुप्रीम कोर्टच्या डायरेक्शनप्रमाणे डंपिंग करता येत नाही, आपल्याला सायंटिफिकली ते करायला पाहिजे। लातूरमध्ये देखील त्या ठिकाणी मी नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांना निर्देश देतो की तिथे काय परिस्थिती आहे, तिथे काय अडचण आहे, आपल्याला शासनाकडून काय करणं अपेक्षित आहे, या सर्व गोष्टी करत असताना राज्यातल्या इतरही ज्या काही छोट्या महापालिका आहेत आणि नगरपालिका आहेत, या बाबतीमध्ये देखील कचऱ्याचा जो विषय आहे तो गुंतागुंतीचा न होता आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे एकच आपण यासाठी एक सेल बनवू आणि त्या माध्यमातून जिथं जिथं अशा प्रकारच्या अडचणी आहेत त्यामध्ये राज्य सरकार पूर्णपणे लक्ष घालेल। आता वेगवेगळे प्रकल्प आपण करतोय, बायोगॅस करतोय, वेस्ट टू एनर्जी करतोय, कंपोस्टिंग करतोय, या ज्या ज्या परिस्थितीनुसार आपल्याला तिथं जे जे आवश्यक आहे ते करण्यासाठी देखील त्यांना सरकार मदत करेल।